तर कसं काय म्हणजे जय महाराष्ट्र मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ आहे त्याच्या घरी, कारण की कॉलेजचे डे चालू आहे. आता डेज वगैरे एंड झाले होते आणि आमची युनिट टेस्ट पण जवळ आली होती. त्याच्यापेक्षा जास्त कॉलेजचे कॉल आले, की भाई तुमचा पोरगा घरी घेऊन आहे, कॉलेजला येऊन कोण नाही राहिला. तर फायनली भाई आज डिसिजन घेतलं होतं, की आज परत आपल्याला कॉलेजला जायचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली ते काही झालं नाही, कारण की ट्रेन डिले पोहोचली होती. पटकन सकाळी फ्रेश वगैरे झालो आणि डबा पॅक करून, बॅग पॅक करून डॅडसोबत थोडा चर्चा वगैरे करत बसलो रेल्वे स्टेशनवर. तर भाई ट्रेन अर्धा घंटा डिले झाली होती आणि शॉकिंग गोष्ट आज अशी होती, की आज ट्रेन पूर्ण रिकामी होती आणि त्यात मी ट्रॅव्हल करणार होतो बिना तिकीट. फाटून तर बाहेर आलेच काही, कारण की टी कधी येऊ शकते आणि कमी गर्दीत तो जास्त लोकांना पकडू शकते. तर असाच थोडासा एन्जॉयबल मोमेंट आणि थोडे स्नॅक्स, म्युझिक, मूव्हीज आणि बाहेरचा नजारा, थोडा नजाराच नव्हता भाई बाहेर पाहायला. तर मी थोडासा बाहेर नजारा पाहिला, कारण की अंदर तर लोकच नव्हते बाहेर. जसं गप्पा वगैरे मारला असं पण कोण नव्हतं बाई तिथं. थोडंसं एन्जॉय वगैरे करत मी पोहोचलो होतो भाई नाशिक रोडला. उतरल्या अकोल्यापेक्षा तर इथे ऊन जरा कमी आहे. त्यामुळे इथे मला थोडं चांगलं वाटते, फ्रेश वाटते थोडंसं. पटकन उबर बुक केली आणि मी निघालो रूमकडे. आता रूमवर येऊन भाई आपला कॉट वगैरे सब आवरलेला नव्हता. रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो, कॉट वगैरे आवरलं, मस्त जेवण केलं आणि झोपलो. आता उद्या जायचं आहे आपल्याला कॉलेजला आणि इतक्या दिवसाचं बॅक वर्क थोडंसं पेंडिंग वगैरे बाकी आहे. थोडंसं नोटबुक कंप्लीशन वगैरे करणं, थोडा अभ्यासही करणं, कारण की युनिट टेस्ट आहे आमची 13 पासून. तर बघूया आता कसं होणार आहे. आजसाठी एवढंच पाहिजे आहे महाराष्ट्र.